नमस्कार मित्रांनो, तर हे पहा नदीच्या काढायला आलेलो आहे गवताला. इथं खाली पाहू शकता तुम्ही. तुम्हाला दुसऱ्या कॅमेऱ्याने दाखवतो. हे पहा मित्रांनो, खाली पाणी आहे का. पाण्यात गवत घ्यायचं काम चालू आहे. हे पहा कसं गवत आहे, पहा हिरवगार. खाली पाणी पण असं ठेवलं आपण इथं लोक मासे धरणारे की त्यांचं हे फुलट आहे. याच्यावर बसून मासेवाले मासे धरतात. आपला जोडीदार आहे तर त्याचं घेऊन आलो मी इकडं. याच्यावर गवत टाकायचं काम चालू आहे. असं वल्ल होऊ नये म्हणून केला आपण हा प्रयोग. गवत भरपूर आहे. गायांचं खायचं नियोजन करायला खूप महत्त्व आहे मित्रांनो. आपण मका केली पण मका अजून लहान आहे. घास पण आता चालू झालाय, काही वाढे चालू आहे. गायांचं खायचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपण तिथं मका केली, तिथं अजून 2 महिन्यापूर्वीच आपण जर मका केली असती तर आता मोठाली असती मका. दूध धंद्याची एक तर खूप बिकट परिस्थिती चालू आहे. 2-4 गठुडे नेऊन टाकतो असे गाडीवर. तिकडं वरती एक रस्ता आहे, त्यात गाडी लावली आहे, तिथून गाडीवर टाकून नेतो. 2 गठुडे 2 टायमाला. आता 4 वाजता एक कुट्टी करतो, 4 वाजता एक गठुडं घालायचं. काही ऊस घेतेल इकत, काही ऊस, काही वाढ आहे, काही गवत, काही. आणि सकाळीच 5, 5:30, 6ला उठवतो आम्ही. तर मग 8-9 वाजता कुट्टी करतो आम्ही. 8 वाजता मुरघासाच्या बॅगा पण भरेल होत्या, पण ते पण संपलं आता. थोडी हालत चालू आहे खायची. तर पहा मित्रांनो, गवत घेण्याचं काम चालू आहे. व्हायचं पण घ्यायचं पण. दिवसभरा एवढाच उद्योग. पाण्यात गवत घ्यायचं काम चालू आहे. तिकडं वर कोल्ड होतं तेव्हा घेतलं कोल्ड्यात, पण आता ते संपलं. आता व्हिडिओमध्ये पाहून खूप चांगलं वाटतं मित्रांनो धंदा. काही यूट्यूबर दाखवतात वाढून खूप पैसे धंद्यामध्ये. तर असे व्हिडिओ पाहून चालू करू नका. खूप बिकट परिस्थिती चालू आहे सध्या दुधाची. डेऱ्यावाल्याने बंगले बांधले 2-2 ताळी. आमचे अजून पत्रे बदलले जाईन आमच्या घराचे. जर दुधाला तेजी असली तर भरपूर भाव भेटतो. ॲडव्हान्स देतात भरपूर. 2-2 लाख रुपये घेऊन येत होते माग 38-40 रुपये, 38-39 रुपये भाव त्यावेळेस. 2-2 लाख रुपये ॲडव्हान्स देत होते आमच्याकडे दूध टाका. पण आता ॲडव्हान्स द्यायला सुद्धा तयार नाही डेरीवाले. भाव कमी, खाद्याचे भाव वाढून गेले. तर हे बा कसं पाणी ऐका पाणी. याच्यावर बसलो आता या फुलटीवर. हे पाणी तरंगत आहे. खूप बिकट परिस्थिती आहे दूध धंद्यावाल्याची. गाय इकायला जावं तर गायाला इकायला पण मार्केट नाही, घ्यायला मार्केट नाही. मार्केट कमी आहे तर घ्यायला पैसे नाही. असा विषय मित्रांनो. चला, लाईक करा, सबस्क्राईब करा आवडला तर.